नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर ज्याचं नाव BMS मराठी। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही प्रो टिप्स पाहणार आहोत। या टिप्स मध्ये तुम्हाला की तुमच्या युनिव्हर्सिटीचा पेपर तुम्ही छान पैकी लिहून तुम्ही एक उत्तमरित्या मार्क मिळवून तुम्ही नेक्स्ट वर्गात म्हणजे पास होणार आहात। तर या टिप्स मध्ये तुम्हाला या पेपर मध्ये फॉलो करायचे आहेत जेणेकरून तुम्हाला चांगल्या म्हणजे मार्क मिळतील आणि तुमच्या जे हाताने चुका वगैरे घडतील ते टळतील। त्यासाठी आता चला बघू, व्हिडिओला सुरुवात करूया। आता कसं असणार आहे आपला अगोदर पेपर पॅटर्न बघून घेऊया नेमकं कसं असणार आहे। आपला पेपर असणार आहे आपल्याला सुरुवातीला आपल्या पेपरचा पॅटर्न कसा आहे की 20 MCQ आहेत, आपल्याला 8 ACQ आहेत। जे 8 ACQ आपल्याला 5 मार्कसाठी 8 ACQ असणार आहेत म्हणजे 40 मार्क, आणि जे 4 LQ असणार आहे आपल्याला 10 मार्कसाठी 1 LQ, असे टोटल आपले 40 मार्क। आणि मग हे सगळ्या 20 40 40 असा टोटल आपला पेपर असणार आहे। एक पेपर असणार 100 मार्कचा, असा आपला पूर्ण पेपरचा पॅटर्न असणार आहे। त्यामध्ये कसं आहे आपल्याला सांगायचं आहे जे आपले MCQ होणार आहेत म्हणजे आता टाइम मॅनेजमेंट अगोदर बघूया। टाइमचं काय सांगितलं की ते आपल्या पेपरचं कसं असणार, जे सुरुवातीचे 2.5 तास असणार ते आपल्याला थेअरीसाठी असणार आहे आणि जे शेवटचा अर्धा तास असणार आहे ते आपल्याला MCQ साठी असणार आहे नवीन पॅटर्न नुसार। आता जे नवीन पॅटर्न नुसार काय आलं की जे सुरुवातीचे MCQ होते ते आता शेवटी ठेवण्यात आले आणि जे काय सुरुवातीचे 2.5 तास असणार आहे आपल्याला त्यामध्ये आपल्याला थेअरी पेपर असणार आहे ज्यामध्ये आपल्याला 8 ACQ अटेम्प्ट करायचे आणि 4 LQ अटेम्प्ट करायचे, म्हणजे जवळपास 80 मार्क आपल्याला अटेम्प्ट करायचे सुरुवातीच्या 2.5 तासामध्ये आणि शेवटच्या 30 मिनिटांमध्ये आपल्याला MCQ अटेम्प्ट करायचे। अशा प्रकारे आपला पेपर असणार आहे युनिव्हर्सिटीचा। आता यामध्ये आपण काय बघणार आहेत की यामध्ये आपल्या टिप्स असणार आहे आणि काही मिस्टेक्स असणार आहे जे टाळायचे। आता टिप्स मध्ये काय असणार आहे की तुम्हाला जो पेपर असेल सुरुवातीला त्यामध्ये तुम्हाला काय असेल की पेपर दिला असेल, तुमचा युनिव्हर्सिटीचा नंबर असेल, हॉल तिकीट नंबर असेल, तुम्हाला पेपरला जाताना तुमचं हॉल तिकीट सोबत न्यायचं वगैरे, त्यावर तुम्हाला हॉल तिकीट नंबर असेल, तो कोड जो नंबर असेल तुम्हाला तो काय करावा लागतो, कोड असेल तो तुम्हाला तुमच्या आन्सर शीटवर लिहावा लागतो आणि क्वेश्चन पेपरवर लिहावा लागतो। आणि काय करावं लागतं, आन्सर शीट आणि क्वेश्चन पेपर लिहून तुमची काय आन्सर शीटवर तुमची लँग्वेज लिहावी लागते की तुम्हाला कोणत्या लँग्वेज मध्ये तुम्हाला पेपर लिहायचा आहे। जशी माझी मराठी होती तर मी मराठी लिहीन, आणखी कोणाची इंग्लिश असेल तर इंग्लिश लिहीन, आणखी कोणाची हिंदी असेल तर हिंदी वगैरे लिहीन, अशा प्रकारे। आणि तुम्हाला जे पेपर जे एक्झामिनर जे असतील जे तुम्हाला एक्सटर्नल वगैरे असतील ते तुम्हाला बाकी सूचना वगैरे देतील अशा प्रकारे। आता जर पाहायला गेलं तर आता टाइम मॅनेजमेंटवर बोलूया। आपला काय टाइम मॅनेजमेंटचं कसं आहे, आपला जो शेवटचा म्हणजे 2.5 तास असणार आपल्या थेअरी पेपरला आणि जे शेवटचा अर्धा तास असणार ते आपल्याला MCQ साठी असणार आहे। तर 2.5 तासामध्ये कसं की आपण टाइम मॅनेजमेंट कसं करू शकतो की जे 75 मिनिट आहे ते आपण ACQ ला देऊ शकतो आणि जे 75 मिनिट आहे ते LQ ला देऊ शकतो। यामध्ये आपण असा इक्वली टाइम डिवाइड करून आपल्याला सगळे क्वेश्चन अटेम्प्ट करायचे, सगळे LQ पण अटेम्प्ट करायचे आणि सगळे ACQ अटेम्प्ट करायचे, जेणेकरून आपले पासिंग चांगले होऊन आपले चांगल्या रीतीने चांगले मार्क घेऊन आपण हा पेपर क्लिअर होईल आपला। अशा प्रकारे म्हणजे आपल्याला 75 मिनिटाचं आपण केलंय आणि जे उरला टाइम असेल आपल्याला ते आपल्याला MCQ साठी जे 30 मिनिट असेल त्यामध्ये आपण चांगलं योग्य रीती चांगला माइंड वापरून आपण MCQ आपल्याला चांगल्या प्रकारे लिहून आपल्याला छान मार्क MCQ मध्ये घ्यायचे। जेवढे जास्त तुम्हाला MCQ ला मार्क गेन करता येतील तेवढे तुमची हाय स्कोरिंग होईल। ज्याला 18 19 20 त्याचे 15च्या वर जास्त MCQ वगैरे असतील त्याला जास्त मार्क वगैरे घेऊन तो म्हणजे कसं त्याला त्या पेपर मध्ये छान पैकी जास्त मार्क असेल। थेअरीपेक्षा MCQ तुम्हाला हातातले मार्क आहे की एक शब्द लिहायचा किंवा जर OMR असेल, आता आणखी सांगितलं नाही आपल्याला काय असेल, जर मागच्या वेळेच्या पॅटर्न नुसार कसं की एक आन्सर लिहायचं, आन्सर मध्ये काय ऑप्शन लिहायचं आणि आन्सर लिहायचं, डायरेक्ट 1 मार्क भेटायचा, त्या प्रकारे जर असेल तर अशा प्रकारे तुम्हाला हातातले मार्क ते तुम्हाला सोडायचे नाही। आणि आता जर पुढे पाहायला गेलं तर पेपरला जायचं नेक्स्ट पॉईंट काय असेल, पेपरला जाताना आपल्याला कोणता पेन वापरायचा, तर पेपरला जाताना आपल्याला ब्लॅक पेन, आपल्या युनिव्हर्सिटीत नियम असतो का आपल्याला पेपर लिहिताना ब्लॅक म्हणजे आपला काळा पेन असेल, ब्लॅक पेन असेल त्यामध्ये ब्लॅक बॉल पेन आपल्याला वापरावा लागतो पेपरमध्ये, जेल वगैरे वापरत नाही, ब्लॅक बॉल पेन वापरायचा असतो आपल्याला, जेणेकरून काय चांगला पेपर लिहिता येईल वगैरे। जे जेल पेन वगैरे असते त्याने आपलं काय होतं ते अक्षर वगैरे पूर्ण मिटून जातं, त्यामुळे जेल पेन कोणी वापरायचा नाही। आणि जर आता पुढे पाहायला गेलं काय की आता पेपर लिहिताना तुम्हाला काय करायचं, सुरुवातीला तुम्ही जे अटेम्प्ट करता, जे तुम्ही थेअरी पेपर लिहायला बसताल तर त्यामध्ये तुम्हाला काय करायचं, अटेम्प्ट करायला बसले तुम्हाला तर तुम्ही अगोदर सुरुवातीला जर LQ अटेम्प्ट केले तर तुम्हाला 4 चे 4 LQ लिहायचे। जर तुम्हाला येत असेल तर लिहा आणि नसेल अगोदर काय करायचं, तुम्हाला समजा कळलंय की 1 2 3 तुम्हाला LQ जमतात, चौथा LQ तुम्हाला जमत नाही तर तुम्ही सुरुवातीचा पहिला LQ लिहा, दुसरा LQ लिहा, तिसरा LQ लिहा, तुम्हाला कळलंय चौथा LQ तुम्हाला लिहिता जमत नाही त्यामध्ये तुम्ही 2-3 पानं ठेवा, सध्या जागा सोडा, तुम्हाला जेवढा तुम्हाला लिहिता येईल बाबा तेवढं सोडा, त्यानंतर ACQ सुरुवात करा। असं करू नका की तुम्हाला काय वाटलं की LQ लिहिता आहे घटक्यात ACQ लिहिता मग LQ लिहिता ACQ लिहिता, असं काही करायचं नाही। सिरियल वाईज लिहायचं, अगोदर LQ केलं तर LQ लिहायचे, ACQ लिहिले तर ACQ लिहायचे आणि मधात तुम्हाला वाटलं की मला हे नंतर मी लिहीन तर त्यासाठी तुम्ही तेवढं तुम्हाला जेवढे वाटते तेवढे 2-3 काय असेल तुमच्या मनात तुम्हाला वाटत असेल तेवढे पाण्यात तुम्ही मोकळे ठेवायचे आणि नंतर मग जेव्हा तुमचं सगळं होईल तेव्हा मग तुम्हाला त्या क्वेश्चनकडे
यायचंय अटेम्प्ट करायला अशा प्रकारे. नंतर तुम्ही जर गेले अशा प्रकारे आपला क्वेश्चन अटेम्प्टचा पॅटर्न होता. म्हणजे अगोदर तुम्हाला जसे तुम्ही करता ते सगळा चौथा क्वेश्चन तुम्हाला अगोदर अटेम्प्ट करायचं. एलक्यू लिहिले तर एलक्यू, एसक्यू लिहिले तर एसक्यू. नंतर जर पाहायला गेलं तर क्वेश्चन लिहिताना तुम्हाला काय करायचं की क्वेश्चनचा नंबर ॲप्रोप्रिएट टाकायचा, म्हणजे बरोबर टाकायचा. म्हणजे काय विद्यार्थ्यात काय होतं की काय असतं आपलं ते ABC 3 सेक्शन असतात. सेक्शन ए म्हणजे MCQ, म्हणजे असे मागच्या वर्षी पॅटर्ननुसार सेक्शन B SQ असायचे आणि सेक्शन C म्हणजे LQ असायचे. तर तुम्ही सेक्शन C लिहिताय तर तुम्हाला लिहावं लागतं की सेक्शन C मधलं तुम्ही कितवा लिहिता, पहिला, दुसरा, तिसरा. तर त्यावेळेस तुमचं काय होतं विद्यार्थ्याकडून पहिला पेज तर बरोबर टाकता, पण दुसरा आणि तिसऱ्या पेजवर तुमचं काय होतं लिहिण्याच्या नादामध्ये ते क्वेश्चन नंबर कधी टाकायचे विसरून जातात. आणि त्यामुळे काय होतं की आता ते क्वेश्चन नंबर न लिहिल्यामुळे त्याला मार्कच भेटत नाही आणि डायरेक्ट मग त्याला मार्क नाही भेटल्यामुळे त्या विद्यार्थ्याचं नुकसान होतं. त्यामुळे तुम्हाला काय करायचं प्रत्येक पेपर लिहिताना तर तुम्हाला व्यवस्थित क्वेश्चन नंबर टाकायचा आहे की तुम्ही कोणत्या क्वेश्चनचा आन्सर लिहिताय. एलक्यू मधला पहिल्याचं लिहित असेल तर मग पहिल्याच लिहिताय, दुसऱ्यात लिहिताय तर दुसऱ्यात लिहिताय. आणि पेपर होण्यापूर्वी शेवटचे 10 मिनिटं अगोदर तुमचा पूर्ण पेपर तुम्हाला चेक करून पाहायचा आहे की व्यवस्थित या क्वेश्चनचं बरोबर मी आन्सर वगैरे टाकले का, कुठं काही राहिलंय का ते तुम्हाला व्यवस्थित बघून लिहायचं. म्हणजे आन्सरचे क्वेश्चनचे तुम्हाला व्यवस्थित नंबर वगैरे टाकायचे. नंतर पुढचा जर पॉईंट पाहायला गेला तर आता सुरुवात एलक्यू म्हणजे क्वेश्चन कसा अटेम्प्ट करायचा. आता क्वेश्चन कसा अटेम्प्ट करायचा त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की एलक्यू म्हणजे तुम्ही जर क्वेश्चन लिहायला लागले तर त्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला क्वेश्चनची हेडिंग टाकायची. म्हणजे क्वेश्चन काय दिलाय. आता क्वेश्चन मध्ये काय विचारलं असेल तुम्हाला, जर आकाश महाभूत विचारलं, मागच्या वर्षीप्रमाणे जर आकाश महाभूत विचारलं तर आकाश महाभूत तुम्हाला काय करायचं, हेडिंग टाकायची सुरुवातीला आकाश महाभूत, वर टाकायची सुरुवातीला आणि मग खाली सुरुवात लिहायची त्याची काय दिलं त्यात तुम्हाला येईल. म्हणजे तुम्हाला क्वेश्चन मध्ये काय विचारलं, उत्पत्ती विचारली असेल, त्याचे गुण विचारले असेल, त्याचं काय विचारलं त्याचे सगळं तुम्हाला खाली जसं दिलं असेल तर पॉईंट वाईज दिलं असेल तर ठीक आहे, नसेल दिलं तर तुम्ही लिहा. म्हणजे जर क्वेश्चन मध्ये मेन्शन असेल तर तुम्हाला तेवढे पॉईंटच लिहायचे, जर क्वेश्चन मध्ये मेन्शन नसेल तर मग तुमच्या मनाने तुम्हाला पॉईंट लिहायचे आणि पॉईंट वाईज म्हणजे तुम्हाला क्वेश्चनचे आन्सर लिहित चालायचं. अशा प्रकारे हेडिंग लिहिली, क्वेश्चनची हेडिंग लिहिली मग सुरुवात करायची, जेणेकरून मग तुमचं छान इम्प्रेशन पडतं आणि पाहणाऱ्याला पण वाटतं की नाही विद्यार्थ्यांनी लिहिलंय बाबा, त्याला माहिती आहे काहीतरी. नंतर पुढे जर पाहिलं तर तुम्हाला श्लोक असतो, तर श्लोक कसा लिहायचा, तर श्लोक लिहिताना काय करायचं, तुम्ही जर क्वेश्चन अटेम्प्ट करायला आणि क्वेश्चन तुम्ही श्लोक लिहिता तर काय विद्यार्थी काय करतात, श्लोक कसं पण लिहितात, त्याचा रेफरन्स लिहित नाही, काय नाही. श्लोक लिहिलाय त्याचा एक तर रेफरन्स लिहायचं आणि लिहिलेल्या श्लोकला तुम्ही काय करायचं एका बॉक्समध्ये करायचं. म्हणजे आपण बॉक्स करून घ्यायचं आणि त्या बॉक्समध्ये काय करायचं काय करायचं तो श्लोक लिहायचा. म्हणजे जेणेकरून तुम्हाला काय होतं ते व्यवस्थित श्लोक दिसतो आणि तिथं तुम्ही त्याला छानपैकी बॉक्स वगैरे केला तर त्याला ते व्यवस्थित असं श्लोक दिसतो आणि त्यानंतर मग तुम्ही खाली लिहू शकता अशा प्रकारे. नंतर जर पुढे पाहायला गेलं आता काही विद्यार्थी म्हणले होते सर की एलक्यू आणि एसक्यू किती पेज लिहायचे. आता मागच्या वर्षी आमच्या वेळेस म्हणजे कसं होतं की जे एलक्यू आणि एसक्यूच्या पॅटर्ननुसार आन्सर शीट 48 पेजेसची असायची, त्यामध्ये आपले MCQ पण असायचे आणि एलक्यू एसक्यू साठी पेजेस पण असायचे. तर आता त्यावेळेस कसं असायचे जे आयडियल एलक्यू लिहिण्यासाठी 4 ते 5 पानं लागायचे आणि जे एसक्यू साठी 2 ते 3 पानं आयडियल साठी असायचे. आता ह्या वर्षीनुसार थेरी पेपर किती आहे त्यावर ठरवावं लागेल, पण एक आयडियल जर सांगायचं म्हटलं तर एलक्यू 4 पान ते 5 पानपर्यंत लिहायला पाहिजे आणि एसक्यू 2 ते 3 पानापर्यंत लिहायला शिकतो. पण तो क्वेश्चन वाईज व्हॅरी होऊ शकतं. काही एसक्यू 1 पानाचे असतात, काही एसक्यू 2 ते 3 पानाचे असतात, काही एलक्यू जर पाहायला गेलं तर 4 पानाचे असतात, काही एलक्यू पाहायला गेलं ते 6-7 पानं जवळ असे जातात. पण तेवढं आपण मोजका कंटिन्यू 5 ते 6 पानापर्यंत एलक्यू असा लिहायला पाहिजे आयडियली जरी. नंतर पाहायला गेलं तर काय की आन्सर शीटवर लिहिताना कुठेही काहीतरी काय पण चिन्ह खाडाखोड काय म्हणजे असं मार्क वगैरे झालं, झाड वगैरे झालं, स्टार वगैरे कुठं काही काढायचं नाहीये पेपरवर लिहिताना. कारण काय होतं बऱ्याच वेळ विद्यार्थी कुठेतरी गडबडीत काय करतात की काही जण सव असतील मग पेपरच्या कुठेतरी कोपऱ्यात काहीतरी स्टार वगैरे करतात किंवा लिहिताना कुठंतरी काहीतरी आपलं असं लिहितात देवाचं नाव वगैरे आणि मग ते लिहिताना असं करतात. तर ते तसं काही करायचं नाही, जेणेकरून ते तुमचा पेपर विथ हेडवर पडू शकतो आणि त्यामुळे तुमचं एक असं कसं असतं तुम्ही काहीतरी खून देताय तुमची की पेपर हा माझा वेगळा आहे काहीतरी, तर तसं तुम्हाला काही करायचं नाहीये. तुम्ही पेपर एक चांगला आयडियली पेपर लिहायचं, कुठं काही स्टार वगैरे काय खानाखून कुठं करायचं नाही, जेणेकरून तो पेपर वेगळा निघाला असं तुम्हाला काही करायचं नाही. जेणेकरून असं जर झालं तर तुमचा रिझल्ट विथ हेडवर पडू शकतो. त्यामुळे तुम्हाला छानपैकी असं पेपर लिहायचं आणि कुठं काही अशी काय स्टार वगैरे झालं, काय झालं झाड वगैरे काढणं किंवा काही असं खून वगैरे झाली तर काही त्याचं पेपरमध्ये तुम्हाला करायचं नाही. आता नंतर जर पुढे पाहायला गेलं आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की सर डायग्राम अॅनाटॉमीसाठी काय कसं सांगता. तर अॅनाटॉमीसाठी सांगायला झालं तर ज्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला मस्ट डायग्राम म्हणजे दिलेली आहे
तर ती तुम्हाला डायग्राम काढायची आहे सांगायला गेलं. आता मर्म झालं तर तुम्हाला जिथं मर्म विचारलंय आणि तुम्हाला कळतंय की समजा हाताचे मर्म विचारलंय, तुम्हाला जर विचारला मणिबंध मर्म, तर मग तुम्ही तिथे एक डायग्राम काढू शकता छानपैकी आणि त्या डायग्राम मध्ये हात दाखवू शकतात आणि तिथं जॉईंटवर तिथं मणिबंध म्हणजे तिथे तुम्ही दाखवू शकता तिथं मणिबंध असतो म्हणजे अशा प्रकारे तुम्ही दाखवू शकता की एक डायग्राम काढली, एक लेबलिंग काढली. तर अशा प्रकारे जिथं तुम्हाला म्हणजे जेणेकरून तुमचे मार्क कटणार नाही. एसएसक्यू जरी असला तरी डायग्राम मस्त काढा, जिथं दिली विचारली म्हणजे तिथं तुम्ही लिहू शकता वगैरे असे डायग्राम काढा, जेणेकरून तुमचा अर्धा किंवा 1 मार्क तरी तुम्हाला कटणार नाही. मग तुम्हाला एक एक्स्ट्राचा मार्क भेटून तुमचा कटणार नाही. दुसरं सांगायचं म्हटलं झालं तर आयुर्वेदिक म्हणजे कसं, बऱ्याच क्वेश्चन मध्ये कसं असतं मेन्शन की आयुर्वेदिक लिहा म्हणून असं, जसं की आलं आयुर्वेद नुसार शुक्राचे लक्षण लिहा, तर तिथं आयुर्वेदिकच लिहायचं, फक्त आयुर्वेद लिहायचं. पण डायरेक्ट जर असा प्रश्न पडला ते शुक्र लिहा, आता शुक्राबद्दल माहिती वगैरे लिहा, तर तिथं तुम्ही असं क्वेश्चन मध्ये मेन्शन नाही ना की डायरेक्ट तुम्ही आयुर्वेद लिहा की मॉडर्न लिहा, तर मग तिथं तुम्ही दोन्ही पण लिहू शकतात. आपल्या मॉडर्न मध्ये आपल्या स्पर्म बद्दल बी दिले, स्पर्मची डायग्राम बी दिले, तसं आयुर्वेद मध्ये गेलं तर आयुर्वेद मध्ये शुक्राचं तुम्हाला लक्षण वगैरे पण दिले, तुम्ही दोन्ही पण लिहू शकता. आणि तुम्ही जर तसं लिहिता तुमचं जे पेपर चेक करणार असेल त्याला मार्क काटायचं कुठेही चान्सेस नसेल, कारण तुम्ही आयुर्वेदिक पण लिहिला असेल आणि मॉडर्न पण लिहिला असेल. पण क्वेश्चन मध्ये जर मेन्शन ठराविक दिला असेल की आयुर्वेद नुसार लिहा तर आयुर्वेद नुसार लिहा, मॉडर्न नुसार लिहा तर मॉडर्न नुसार लिहा, जे ठराविक असेल ते ठराविक लिहायचं. पण तिथं दिलेलं नाहीये आणि तिथं मग आपल्याकडे मॉडर्न आहे तिथं आपण लिहू शकतो, तर तिथं आयुर्वेद प्लस मॉडर्न लिहिणं आहे. आता जसं की झालं तर सॉफ्ट ऑर्गन, आता काही विद्यार्थी मध्ये सर सॉफ्ट ऑर्गन मध्ये आयुर्वेदिक लिहिणं आहे का, जर आपल्या पेपर आपल्याला सॉफ्ट ऑर्गन बद्दल बऱ्याचशा आयुर्वेदिक कंटेंट असतो तर ते आजवर आयुर्वेदिक कंटेंट लिहायचं आणि मग त्या ऑर्गनला येलेगोला सुरुवात करायची वगैरे, जॉईंट असेल बोन असेल तर त्याने जे आपले जे आयुर्वेद असतात त्याला आपल्याला मार्क असतात 2-3 मार्क पर्यंत आपल्याला ते आयुर्वेदला असतात. जर आपल्याला कंटेंट म्हणजे क्वेश्चन मध्ये विचारलं असेल आयुर्वेद लिहून मॉडर्न लिहा, तर तिथं जवळपास इक्वॅलिटीचं हे असतं की 5 मार्क आयुर्वेदला 5 मार्क मॉडर्नला, अशा प्रकारे पण असतं बऱ्याच क्वेश्चन मध्ये. तर तुम्हाला आयुर्वेद जर दिलेला असेल त्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला माहिती असेल की त्याचं आयुर्वेद पण आहे, तर ते आयुर्वेद पण लिहा, मॉडर्न पासून तर मॉडर्न लिहा. आणि जर क्वेश्चन मध्ये मेन्शन नसेल तर, आणि जर क्वेश्चन मध्ये मेन्शन असेल ठराविक की मॉडर्न लिहा तिथं मॉडर्न लिहायचं, ठराविक असेल आयुर्वेद लिहायचं तर आयुर्वेद लिहायचं. अशा प्रकारे आणखी एक जर पाहायला सांगायला गेलं एमसीक्यू लिहिताना, आता काही आता ह्या वर्षी एमसीक्यूचं पॅटर्न कसा असणार ते आणखी सांगता येत नाही. बऱ्याच वेळा ह्या वर्षी OMR शीट येते का एक्झाम पेपरच्या थेरीच्या पेपरच्या शेवटी, किंवा म्हणजे आता एमसीक्यू लास्टला भेटणार आहे ना, तर सांगता येत नाही. तो OMR शीट असेल तर तो गोल करू शकता, जर OMR शीट नसेल तर डायरेक्ट आन्सर लिहायचा असेल तर तिथं कसं आहे की तुम्हाला खाडाखोड नाही करायची, एक लिहून दुसरं खाडाखोड करायचं नाही. जर तुम्हाला अगोदर ॲक्युरेट आन्सर माहिती असेल तेवढंच लिहायचंय. अगोदर काय करायचं, तुम्हाला पूर्णपैकी क्वेश्चन वाचून घ्यायचंय, नंतर तुम्ही एक काहीतरी लक्षात त्याचं उत्तर ध्यानात आणायचंय आणि ठराविक विचार करून लिहायचंय, कारण की तुमचा एक उत्तराला 1 मार्क असणार आहे, हातले मार्क असं तुम्हाला जाऊन द्यायचे नाही अशा प्रकारे. आणि उत्तर लिहिताना कोणती खाडाखोड करायची नाही. ती का कोणती एमसीक्यू मध्ये असेल की एमसीक्यू मध्ये कसं की पहिलं लिहिलंय की तुम्हाला वाटतं ए, तुम्ही ए लिहिलं, नंतर तुम्हाला वाटलं काय नाही याचं सी उत्तर, मग खुड केलं सी लिहिलं, तशाला मार्क भेटत नाही. तुम्हाला आजवर ठराविकच उत्तर लिहावं लागतं, नंतर खाडाखोड करून लिहायचं नाही अशा प्रकारे. मग तुम्हाला जर तुम्ही तसं लिहितात की खाडाखोड न करता जर लिहिता तर तुम्हाला मार्क मिळतील, जर खाडाखोड करून लिहितात तर त्या तुम्हाला उत्तराचे मार्क भेटणार नाही अशा प्रकारे. आणि नंतर जर झालं तर पेपरमध्ये खाडाखोड टाळायची. तुम्हाला काही विद्यार्थी काय करतात पेपरमध्ये लिहिताना खूप खाडाखोड करतात वगैरे, की अगोदर काय करतात ते लिहितात नंतर वाटतं अरे हेच नाही, मग ते पूर्णच खाडाखोड करतात आणि नंतर दुसऱ्या पेजवर लिहायला लागतात. तसं काय तुम्हाला खाडाखोड टाळायची आहे, खाडाखोड करायची नाहीये, जेणेकरून तुम्ही खाडाखोड करतात तर तुमचं काय एक बॅड इम्प्रेशन पडतं, पेपर चेक करणारं वाटतं काय लिहिलंय हे काय नाही, मग ते त्याला जर डोक्याला वर हे झालं तर ते मार्क जेवढे तुम्हाला भेटायला पाहिजे तेवढे मार्क भेटणार नाही. त्यामुळे सुटसुटीत पेपर लिहायचा, छान पेपर लिहायचा आणि जेवढा ॲप्रोप्रिएट ॲक्युरेट पेपर लिहायचा तुम्हाला. आणि जास्तीत जास्त तुम्हाला कसं की फ्लो चार्टमध्ये जेवढं मांडता येईल तेवढं करायचं, पण जास्त नाही की तुम्हाला फ्लो चार्टमध्ये तेवढा लिहायचा, कंटेंट तुम्हाला जेवढं मांडता येईल तेवढं लिहायचं, पॉईंट वाईज कंटेंट मांडायचा, निबंध टाईप लिहायचा नाही, इसे टाईप तुम्हाला क्वेश्चन पेपर लिहायचा नाही, म्हणजे आन्सर पेपर लिहायचा नाही. अशा प्रकारे छान सुटसुटीत मांडा, छान डायग्राम वगैरे काढा आणि लेबलिंग करा डायग्राम लिहिताना. आणि डायग्राम काढताना कसं की डायग्राम तुम्हाला पेनाने काढायची. आता तुमचे मागच्या वर्षी प्रमाणे कसं आहे की पेपर स्कॅन होऊन वर पाठवले जातात चेकिंगसाठी, तर त्यामध्ये काही विद्यार्थी पेन्सिलने काढतात, त्यांचे पेपर व्यवस्थित स्कॅन होत नाही. तर तुम्ही काही विद्यार्थी मध्ये सर मग पेन्सिलने आम्हाला पेनाने तर व्यवस्थित जमणार नाही, तुम्ही पेन्सिलने अगोदर काढून नंतर त्याला पेनाने असं वरून रिड्रॉ जरी केलं तरी चालतं. बऱ्याच वेळेस आमच्या वेळेस आम्हाला सांगण्यात आलं की पेन्सिलने काढून वरून रिड्रॉ वगैरे करून तुम्ही ते लिहू शकतात आणि ते छानपैकी लेबलिंग करून त्याच्या खाली नाव लिहायचं की डायग्राम कशाची काय नाही अशा प्रकारे. आणि लिहिताना डायग्राम ही सेपरेट पेजवर काढायची, कुठेही कान्याकोपऱ्यात कुठं काढायचं नाही. डायग्राम एक सुटसुटीत एका सेपरेट पेजवर लिहायची. आपल्याला कधी पण डायग्राम लिहिताना एक सुटसुटीत पेजवर एक नवीन पेजवर लिहायची, कुठेही खालीवर लिहायची नाही, कारण डायग्रामला आपल्याला मार्क असतात अशा प्रकारे. आणि सगळ्या जे असतील अॅनाटॉमीचे वगैरे जे वगैरे विचारले असतील तिथे क्लिनिकल अॅनाटॉमी मस्ट लिहून यायची, आपल्याला दिली तर लिहून यायची.
क्लिनिकल अॅनाटॉमीला आपल्याला मार्क वगैरे असतात. आणि एक सांगायचं गेलं की आपल्याला सगळे क्वेश्चन जे असते ना 8 SCQ 4 LQ मस्ट अटेम्प्ट करून यायचे. आपल्याला अटेम्प्ट करून यायचे, काही असं सोडून यायचं नाही, अटेम्प्ट करून यायचं. छान तुम्ही वाचलेला असेल त्या रिलेटेड तुम्हाला जे माहिती आहे ते छान लिहायचं. आणि एक पेपर लिहिताना कुठं बी काही भरकटायचं नाही, पेपर व्यवस्थित त्या रिलेटेडच लिहायचं. जर जिथं आपल्याला स्टमक विचारलं तर स्टमकच लिहायचं, स्टमकच्या जागी स्प्लीन लिहून नाही यायचं, स्टमकच लिहून यायचं. स्टमक बद्दल क्वेश्चनमध्ये काय विचारलं असेल, जर असं विचारलं ते लिहून यायचं. मोजकच तेच विचारलं असतं, त्याला ठराविकला मार्क असतात आणि तेच लिहून यायचे. त्यात आयुर्वेदिक असेल आयुर्वेदिक लिहा, मॉडर्न असेल मॉडर्न लिहा, तुम्हाला जसं दिलं असेल तशा प्रकारे लिहा. अशा प्रकारे पूर्ण आपल्या प्रो टिप्स होत्या अशा की तुम्हाला छानपैकी तुम्ही हे ऐकून म्हणजे कसे तुम्हाला तुमच्या इम्प्रूव्हमेंट करू शकतात की पेपर जे चुका होणार आहे चुका व्हायच्या नाही आणि तुम्ही अशा प्रकारे लिहून तुम्हाला छानपैकी मार्क मिळू शकतात. आजचं हे होतं. आता जाण्यापूर्वी काही विद्यार्थी म्हणतील सर 10 दिवस राहिले, आणखी काही अभ्यास थोडाफार राहिलाय, हे वाचू का ते वाचू, हे वाचू ते वाचू, कळत नाही. आणखी पण 10 दिवस आहे तुमच्या हातात, आहे टाइम, छान अभ्यास करा, ते करा. ज्याचा सहिताचा अभ्यास झाला नाही त्यांनी सहिताचा अभ्यासाला लागा. आणखी पण 10 दिवसात तुमचं होऊ शकतं आणखी पण, कारण की तुमचं बरंचसा सिलेबस कव्हर होऊ शकतो. या दिवस तुमचे 10 दिवस आहे, यामध्ये तुम्ही चांगला आहार घ्या, चांगली झोप घ्या, चांगले अभ्यास करा, चांगले रिव्हिजन करा. कोणी डिप्रेशनमध्ये जाऊ नका, काही ओव्हर थिंक करत बसू नका. आणखी टाइम आहे आणि जे झालं ते आपण नंतर पेपर नंतर डिस्कशन करू. तुमच्या हातात काय सध्याला कर्म करायचं, फळाचे आशा फळ फक्त देव देणार आहे. आपल्या हातात काय कर्म करायचं, आता फक्त आपण कर्मच करायचं, दुसरा काही विचार करत नाही. आपल्याला माहिती आहे शेवटचे 10 दिवस आहे, असं शेवटला वाटलं नाही पाहिजे की यार शेवटचे जे 10 दिवस होते आणि मी काही केलं नाही, तसं काही करायचं नाही. नंतर असं शेवटपर्यंत हे वाटलं पाहिजे यार मी ते शेवटचा क्षण होता तोपर्यंत मी अभ्यास करीत राहिलो, लढत राहिलो, झिजत राहिलो आणि मी अभ्यास केलाय असं मनाला सॅटिस्फॅक्शन असलं पाहिजे की यार मी शेवटपर्यंत काही ना काहीतरी केलंय. आणि त्यामुळे मी सांगत असतो नेहमी टेन्शन घ्यायचं नाही, काही नाही बिंदास होऊन अभ्यास करायचं, गाणे ऐकायचे, ते करायचं, छान अभ्यास करायचा, फोड देंगे मचा देंगे, छानपैकी अभ्यास करायचा. सगळ्यांना ऑल द बेस्ट. जाता जाता सगळ्यांसाठी एक मोटिवेशन असणार आहे की मंजिल उन्हीं को मिलती है जिनको सपनों में जान होती है. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. सिर्फ पंख होने से कुछ नहीं होता साहब, हौसलों की उड़ान होती है. तर चालतंय, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.